संध्याकाळचे 7:30 होत आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर कुकडे आणि मी संपदा ढोके. आपलं स्वागत करतो. नमस्कार. तर किशोर, काय काय ऐकवणार आहोत? होय संपदा, आज आपले शेतकरी बंधू ऐकणार आहेत केंद्र शासनाची 12 वर्ष विकासाची PM विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कुशल कारागिरांच्या जीवनात सकारात्मक बदल. लेखन आहे स्नेहल बोर यांचं. अरे वा. त्याचसोबत आपले दैनंदिन कार्यक्रम, ज्यामध्ये आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त, बाजारभाव, आजचा हवामानाचा अंदाज आणि कृषीवाणी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, ऐकत रहा किसान वाणी. किशोर, मला वाटतं शेतकरी बंधू भगिनींना कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हवामानाचा अंदाज जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात जाणून घेऊया उद्याचा हवामानाचा अंदाज. उद्याचं कमाल तापमान 41.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29.6 अंश सेल्सिअस राहू शकते. सकाळची सापेक्ष आर्द्रता 54% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 23% राहू शकते. हवेचा ताशी 25.5 किलोमीटर राहू शकतो. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतलात. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. संपदा, आता वेळ झाली आहे आपल्या कृषीवाणीची. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. ऐकूया कृषीवाणी. मंडळी, कृषीवाणीमध्ये आज जाणून घेऊया रोपवाटिकेमध्ये विषाणूमुक्त रोपे तयार करणे याबद्दल माहिती, जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू भगिनींनो, टोमॅटो, वांगी किंवा मिरची या पिकावर विविध विषाणूजन्य रोग पांढऱ्या माशीमार्फत पसरतो. त्यांची सुरुवात रोपवाटिकेपासून होऊन संपूर्ण पीक काढणीपर्यंत राहते. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण बाबी आपणास अंमलात आणाव्या लागतात. त्यामध्ये प्रामुख्याने रोपवाटिकेत 3 ते 5 ग्रॅम प्रति चौरस मीटर या प्रमाणात कार्बोफ्युरॉनची प्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे इमिडाक्लोप्रिड 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. संपूर्ण रोपवाटिका नायलॉन नेटने झाकावी. तसेच उन्हापासून रोपाचे संरक्षण हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. तापमान जास्त झाले की रोपवाटिकेतील लहान रोपे दुपारच्या वेळेस कोमेजून जातात, तसेच जमिनीलगत भाजून जातात. रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ताट्यांचा वापर करावा. बियाणे उगवण्यापूर्वी ताट्या वाफ्यावर ठेवाव्यात.
उगवल्यानंतर वाफ्याच्या 4 कोपऱ्यांवर खुंट्या लावून जमिनीपासून 30 ते 45 सेंटीमीटर उंच कराव्यात. त्यामुळे प्रखर उन्हापासून रोपांचे संरक्षण होते. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये जाणून घेतली रोपवाटिकेमध्ये विषाणूमुक्त रोप तयार करणे याबद्दल माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज घोळे यांच्यासह आपण ऐकलीत कृषीवाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. किशोर, मला वाटतं आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळायला हवं. नक्कीच संपदा. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया केंद्र शासनाची 12 वर्ष विकासाची PM विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कुशल कारागिरांच्या जीवनात सकारात्मक बदल. सहभाग कुशल कारागीर नरेश पुणकर, देवेंद्र पुणकर. निवेदन संपदा ढोके. लेखन स्नेहल बोरे आणि सादरकर्ते आहेत सूरज गोळे. श्रोते हो, मातीचा सुगंध, लाकडाचा स्पर्श आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले कौशल्य, भारतीय संस्कृतीचा हा अनमोल वारसा जपणारे अनेक हात आजही आपल्याला गावोगावी नजरेस पडतात. मात्र बदलत्या आधुनिक युगात पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र अशावेळी शासनाची योग्य साथ मिळाली तर संघर्षाचे रूपांतर यशोगाथेत होऊ शकते. ही प्रेरणा देणारी आजची यशोगाथा आहे एका कुशल कारागिराची, ज्याने लाकडात इतिहास कोरला आणि ग्रामीण कृषी संस्कृती जिवंत ठेवली. नेऊलीन गरिबीचं कण खाऊ लोखंडाचं, नेऊलीन गरिबीचं कण खाऊ लोखंडाचं, जिनवला भरूच धनी मातुर माझा देवा वागावानी असू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. म्हणतात ना, भारताची खरी ताकद ग्रामीण भागातील कुशल हातांमध्ये दडलेली आहे. पारंपरिक व्यवसायांनी आपल्या संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत केला आहे. अशाच एका गावात सुतारकाम करणारे कुशल कारागीर नरेश पुणकर लहानपणापासून वडिलांच्या हातातील करवत, रंधा आणि हातोडा पाहत मोठे झाले. लाकडाचा तुकडा त्यांच्या हातात पडला की त्याला आकार मिळायचा. निर्जीव लाकडात ते जीव ओतायचे. काळ्या मातीत मातीत जीवन चालते, जीवन चालते, जीवन चालते. मात्र काळ बदलत गेला. सुतारकाम नामशेष होते की काय अशी भीती वाटू लागली. कास्ट शिल्प हस्तकलेची जागा यंत्रांनी घेतली. पर्यायाने पारंपरिक वस्तूंची मागणी कमी झाली आणि रोजगाराची चिंता वाढू लागली. कधी कधी परिस्थिती अशी यायची की दिवस कसा काढायचा हा प्रश्न समोर उभा राहायचा. मात्र अकोला जिल्ह्यातील सावरा
येथील कुशल कारागीर नरेश पुणकर यांनी कधीही हार मानली नाही, कारण त्यांना आपल्या कलेवर विश्वास होता. याच काळात हाताने आणि साधनांनी काम करणाऱ्या कारागीर आणि हस्तकलाकारांना पाठिंबा देण्यासाठी 17 सप्टेंबर 2023 रोजी PM विश्वकर्मा योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आज विश्वकर्मा योजना आशेचा किरण ठरत असून प्रशिक्षण, आधुनिक साधनसामग्री, सुलभ कर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून लाखो कारागिरांच्या आयुष्यात परिवर्तन घडवत आहे. एक काळ होता जेव्हा बैलगाडी म्हणजे शेतकऱ्याचा अभिमान होती. तिफण, वखर, रेंगी, दमणी, कुदळ, विळा ही अवजारे शेतकऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होती. आज ही अवजारे काळाच्या पडद्याआड जात आहेत. नव्या पिढीला तर त्यांची नावेही माहीत नसतील. हीच खंत नरेश पुणकर यांच्या मनाला सतावत होती आणि त्यांनी एक संकल्प केला. पारंपरिक कृषी अवजारे पुन्हा लोकांसमोर आणायची, लाकडातून त्यांची सुंदर प्रतिकृती तयार करायची आणि आपल्या कृषी संस्कृतीची ओळख जिवंत ठेवायची. आज त्यांनी लाकडांच्या 40पेक्षा अधिक प्रकारच्या पारंपरिक शेती अवजारांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. नरेश पुणकर यांनी कास्ट शिल्पातून साकारलेल्या बैलगाडी, तिफण, वखर, कुदळी, विळा, दमणी, रेंगी या कृषी संस्कृतीच्या प्रतिकृतींना मागणी वाढली. शिवाय देशभरातील हस्तकला प्रदर्शनांमध्येही या कलाकृतींना विशेष दाद मिळाली, सन्मान मिळाले आणि रोजगाराची पाऊलवाट सापडली. काळ्या मातीत मातीत चिफन चालते, चिफन चालते, चिफन चालते. याच काळात नरेश पुणकर यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती मिळाली. योजनेअंतर्गत त्यांनी नोंदणी केली. अकोल्यातील संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेच्या पारस व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात नवीन तंत्रज्ञान समजून घेतले. शिवाय त्यांना टूल किटसाठी आर्थिक सहाय्य मिळाले आणि आशेचा नवा किरण सापडला. पारंपरिक हातांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी PM विश्वकर्मा योजना महत्त्वाचा टप्पा आहे, अशी भावना कुशल कारागीर नरेश पुणकर यांनी व्यक्त केली. नमस्कार, मी नरेश अजाबराव पुणकर, राहणार सावरा, तालुका अकोट, जिल्हा अकोला, महाराष्ट्र. मी आमचा जो पारंपरिक व्यवसाय होता वडिलापासून तो चालूच होता, परंतु लॉकडाऊन काळात सर्व काम बंद असल्यामुळे बाहेर जाणे बंद होतं. अशा वेळेस माझ्या मनात एक कल्पना आली आणि मी शेतकऱ्याच्या पूर्ण प्रकारच्या वस्तू बनवल्या, ज्यामध्ये बैलगाडी, रेंगी, तिफण, दमणी अशा अनेक प्रकारच्या वस्तू बनवून पुढे जे शिकून राहिले मुलं नवीन पिढीचे, त्यांना या गोष्टीचं अजिबात ज्ञान नाही आहे आणि आपल्याला बा हे जे हस्तकला आहे हे जपवल्या गेली पाहिजे. आणि आजच्या युगात हे ट्रॅक्टर यंत्र आल्यामुळे हे नामशेष लाकडी वस्तू तर बिलकुल नामशेष झाल्या जवळपास. आणि लॉकडाऊन काळात मी बैलगाडी, रेंगी, हल, तिफण, वखर, दवरे अशा 40 ते 45 प्रकारच्या वस्तू बनवून आणि ते आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून, कोणत्याही प्रकारची मशीन नाही, काही नाही, यंत्रणा नाही. आणि हे वस्तू नामशेष तर झालेच आहे, परंतु ते जिवंत करण्याचं काम, ते कला जोपासण्याचं काम
मी स्वतःच्या हातानं करत आहे आणि या माध्यमातून बरेच काही जे कला आहेत, जे वेगवेगळ्या कला आहेत, अशाही कलांना मी प्राधान्य दिलं. कारण आपल्याला असं वाटतं की बा नुसतं ह्याच कला नाही, पण अंतर ज्या कला असतील हे मी जिवंत केलेले आहेत आणि या आपल्या फक्त हस्तकलेच्या माध्यमातून आणि लाकडाच्याच आहेत सर्व प्रकारचे आणि ह्या अत्यंत महत्वपूर्ण वस्तू बनवलेल्या आहेत आणि 2020 पासून मी ह्या वस्तू सातत्यानं करत आहे. त्याच्यामुळे मला या हस्तकलेच्या माध्यमातून रोजगार सुद्धा मिळालेला आहे आणि नुसतं गावातच नाही तर परगावात मग हे काष्टशिल्प मी सातत्यपणे करत आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मी प्रदर्शनी करत आहो आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून ह्या वस्तू माझ्या खरेदी होत आहेत आणि याला चांगलीच मागणी सुद्धा आहे. त्याच्यामुळे मी आता खूप सातत्यानं म्हणजे डेली मध्ये मी ह्या वस्तू बनवत आहे. आता माझं हे अखंड काम सुरू असताना हस्तकला जोपासण्याचं काम तर मी करत आहे, परंतु जेव्हा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा 17 सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा विश्वकर्मा सन्मान योजना जाहीर केली तर आम्हाला मनापासून अत्यंत आनंद झाला. कारण माझ्यासाठीच नाही, मग माझ्या सर्व समाज बांधवासाठी, सर्व कारागिरासाठी हे अत्यंत महत्वाची घोषणा आहे आणि या घोषणेमुळे काय झालं की प्रत्येकाला एक हस्तकला माध्यमातून आर्थिक लाभ सुद्धा त्याच्यामुळे 1 लाख कर्ज असेल, प्रशिक्षण असेल, तर प्रशिक्षणही मी घेतलं. अकोल्याला जाऊन प्रशिक्षण घेतलं. मला आता माहितच होतं त्याबद्दल, पण अजून नाविन्यपूर्ण मला त्याच्यामध्ये भेटलं आणि या माध्यमातून व्यवसायात वाढ झाली आणि या माध्यमातून अजून कोणी जे कारागीर असतील त्या हाताखाली त्यांना सुद्धा या योजनेचा भरपूर लाभ भेटलेला आहे. त्यांना सुद्धा 15,000चे जे किट असते, टूल किट असते, ते सुद्धा मिळालेले आहेत. आपला PM विश्वकर्मा जी योजना आहे या माध्यमातून आम्ही अकोला येथे जवळपास 7 दिवसाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणात आदरणीय प्रवीणजी भोटकर यांनी आम्हाला खूप काळजीपूर्वक शिक्षण दिलं. परंतु शिक्षण देता खेपी नुसतं तेच नाही की याच्यात आम्ही कसं पारंगत होऊ या कारागिरीमध्ये, हे सुद्धा आम्हाला तिथं त्यांनी माहितीपूर्वक माहिती दिली आणि या माध्यमातून अनेक जणांना रोजगार सुद्धा मिळालेला आहे. आदरणीय मोदी साहेबांचे मी खूप खूप मनापासून आभार मानतो. PM विश्वकर्मा योजना जी आहे हे अतिशय लाभदायक आहे आणि जे काही आर्थिक बाजू कमजोर असतील त्यांना तो एक महत्वपूर्ण भाग झालेला त्यांच्यासाठी आणि त्या माध्यमातून स्टूल किट्स असतील, लोन असेल, तर यामुळे आपापले व्यवसाय त्यांनी उभारलेले आहेत आणि या माध्यमातून आर्थिक लाभ सुद्धा प्रत्येकाला झालेला आहे. आणि यासाठी मी माझ्या वतीनं मी केंद्र सरकारचे व आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी हे आमच्या सुतार समाजासाठी आणि विश्वकर्मा बांधवासाठी हे अत्यंत महत्वाची योजना काढली आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारागिराला केवळ साधनांची मदत मिळाली नाही, तर आत्मविश्वासही मिळाला. प्रशिक्षणातून त्यांना कामातील बारकावे, आधुनिक उपकरणांचा वापर, उत्पादनाची गुणवत्ता याबाबत विस्तृत माहिती मिळाली आणि त्यांनी ध्यास घेतला नामशेष होत चाललेली पारंपरिक शेती संस्कृती जपण्याचा आणि पारंपरिक कृषी अवजारांना जनमानसांमध्ये पोहोचवण्याचा. आजची पिढी मोबाईल आणि संगणकाच्या युगात वाढत असताना पूर्वी शेती करताना कोणती अवजारे वापरली जात होती याची सर्वांना माहिती मिळावी आणि विद्यार्थ्यांना आपल्या कृषी संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने नरेश पुणकर यांनी 100हून अधिक शाळांमध्ये कृषी संस्कृती प्रदर्शनीद्वारे मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमुळे मिळालेले प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि आधुनिक साधने यामुळे नरेश पुणकर यांचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला. आज ते केवळ कारागीर नाहीत, तर अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. शिवाय
परिसरातील अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सावरा गावातील देवेंद्र पुणकर यांनी देखील प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेतला. त्यांना 7 दिवसाचे प्रशिक्षण आणि 15,000 रुपयांची टूल किटही मिळाली. बँकेच्या माध्यमातून 1,00,000 रुपयांचे कर्ज मिळाल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला. रोजगाराची नवी संधी निर्माण झाली. कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले. कुशल कारागीर देवेंद्र पुणकर म्हणतात, देवेंद्र अजयराव पुणकर, अकोला जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र. PM विश्वकर्माच्या माध्यमातून अकोला येथे प्रशिक्षण झालं माझं आणि तिथून मग सावरा येथे नरेश भाऊ पुणकर यांच्याकडे त्यांचा व्यवसायामध्ये काम करत आहोत आणि रोजी सुद्धा आम्हाला मिळत आहे त्यांच्याकडून. विश्वकर्माच्या माध्यमातून आम्हाला टूल किट मिळालेली आहे आणि 7 दिवसाचं त्याच्यामध्ये प्रशिक्षण सुद्धा झालं आणि तो भत्ता सुद्धा मिळालेला आहे मला 4,000 रुपये. प्रशिक्षण झाल्यानंतर मला 15,000 रुपये मिळाले. त्यानंतर SBI बँकेकडून मला 1,00,000 सुद्धा मिळालेले आहे. ते खरोखर आनंदाची बाब आहे मिळाली तर माझ्यासाठी आणि समाजासाठी सुद्धा चांगली आहे योजना. मी केंद्र सरकारचे आभार मानतो. प्रशिक्षण, तंत्रज्ञान, कौशल्य विकास, सुलभ कर्ज प्रक्रिया आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग या सर्व गोष्टींचा संगम म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असून सुतार, लोहार, कुंभार, सुवर्णकार अशा पारंपरिक व्यवसायांना आधुनिक काळाशी जोडण्याचे काम करत आहे. ही योजना केवळ रोजगार देणारी नसून कामाचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारी योजना आहे. पारंपरिक कौशल्य, अखंड मेहनत आणि शासनाच्या योजनेचा योग्य लाभ या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो. ग्रामीण संस्कृतीचा ठेवा जपत स्वावलंबनाकडे वाटचाल करणारे नरेश पुणकर हे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे उत्तम उदाहरण आहेत. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. धाव बसल धावावरी सोपायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाऊ दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आताच आपण केंद्र शासनाची 12 वर्ष विकासाची PM विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कुशल कारागिरांच्या जीवनात सकारात्मक बदल हा कार्यक्रम ऐकलात. सहभागी होते कुशल कारागीर नरेश पुणकर, देवेंद्र पुणकर. निवेदन संपदा ढोके, लेखन स्नेहल बोरे आणि सादरकर्ते होते सूरज गोळे. मला वाटतं यानंतर आपल्या शेतकरी बंधू भगिनींना बाजारभाव जाणून घ्यायला आवडेल. तेव्हा कसे आहेत आजचे बाजारभाव? होय संपदा, तर शेतकरी बंधूंनो जाणून घेऊया कृषी मालाचे आजचे बाजारभाव. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 2490 ते 2555, आवक 25 क्विंटल. गहू लोकल 2145 ते 2330, आवक 345 क्विंटल. मूग 6000 ते 6705, आवक 6 क्विंटल. तूर
6,200 ते 7,985 आवक 595 क्विंटल हरभरा, 5100 ते 6,030 आवक 520 क्विंटल तीळ, 10,605 ते 11,305 आवक 8 क्विंटल मोहरी, 5,807 ते 6,800 आवक 6 क्विंटल धनिया, 11,400 ते 11,400 आवक 2 क्विंटल सोयाबीन, 6,000 ते 6,895 आवक 912 क्विंटल. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. कार्यक्रमात ऐकूया एक गीत. डोंगर काठाडी ठाकरवाडी, ठाकरवाडीला झोपड्याचारी. डोंगर काठाडी ठाकरवाडी, ठाकरवाडीला झोपड्याचारी. भक्ताचा नाग्या उन्मन भारी, उन्मन भारी. गर्दीत धावऱ्या हुल्लड होरी, हुल्लड होरी. डोंगर पारी जुनी पथारी, ठाकरवाडीच्या ढोलकीवरी. ठाकरवाडी, ठाकरवाडी. डोंगर काठाडी ठाकरवाडी, ठाकरवाडीला झोपड्याचारी. झिंगून कोणी, झिंगून कोणी, झिंगून कोणी अंग झोपुनी. फाटक्या वस्तीला, फाटक्या वस्तीला, फाटक्या वस्तीला जन्माच्या खनी. भक्ताचा नागा हुल्लड होरी, हुल्लड होरी. जुन्याच गोष्टी देवाच्या पारी, देवाच्या पारी. ऐकत बसते ठाकरवाडी, ठाकरवाडीच्या झोपड्याचारी. ठाकरवाडी, ठाकरवाडी. डोंगर काठाडी ठाकरवाडी, ठाकरवाडीला झोपड्याचारी. ठाकरवाडी, 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 ठाकरवाडी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया एक निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 23/6/2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे सोयाबीन लागवड तंत्रज्ञान. आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत श्री कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तेव्हा अवश्य फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्याकरिता आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावे. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 6461. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण मंगळवार दिनांक 23/6/2026 म्हणजे 23 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. शेतकरी बंधूंनो, आजच्या या निवेदनासोबतच आपल्या आजच्या किसानवाणीची वेळसुद्धा संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर मला किशोर कुकडेला आणि संपदा ढोकेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी, 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 किसानवाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी. कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी. शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी, 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 किसान.
किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.